सुरुवात करूयात। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं आज T20 विश्वचषकामध्ये नवा इतिहास घडवलाय। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती भारतानं न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा उडवून सलग दुसऱ्यांदा T20 विश्वचषकावरती आपलं नाव कोरलंय। 2020 विश्वचषक लागोपाठ दुसऱ्यांदा आणि आजवर तिसऱ्यांदा जिंकणारा टीम इंडिया हा पहिला संघ ठरलाय। विशेष म्हणजे यजमान या नात्यानं 2020 विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला देशही ठरलेला आहे। तर या सामन्यामध्ये भारताच्या संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन या तीन फलंदाजांनी न्यूझीलंडच्या आक्रमणाच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या। त्या तिघांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावरती भारतानं 20 षटकांमध्ये 5 बाद 255 धावांची मजल मारलेली होती। त्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा अख्खा डाव हा 159 धावांमध्ये कोलमडला। भारताकडून जसप्रीत बुमराहनं 4 तर अक्षर पटेलनं 3 विकेट्स काढून न्यूझीलंडला रोखण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात।